हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काही कमेंट्स येतात हे मी तुम्हाला अगदी एका मिनिटात दाखवते। तर हे बघा, आपले व्हिडिओ बघून काही सबस्क्रायबर ताई ते प्रोडक्ट बनवतात आणि विकतात सुद्धा। तर ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाची आहे, कारण मी दाखवले प्रोडक्ट तुम्ही विकून तुम्ही सुद्धा घरी बसून पैसे कमवू शकता। खरंच ही खूप छान गोष्ट आहे। आज आपण घरात पडून असलेल्या नेटच्या कापडाचा भन्नाटाचा वापर करणार आहोत। ते बघा, काही ना काही कारणामुळे आपल्या घरात नेटचे कापड शिल्लक असतात। तर हे बघा, माझ्या मुलीच्या ड्रेसचे हे स्लीव्स होते, तसेच ही ओढणी होती। हे असे नेटचे कापड आपल्या घरात असतातच। तर या नेटच्या कापडाचा वापर करून आपण मस्त अशी वस्तू बनवणार आहोत। तर बघा, हे दोन कलर कॉम्बिनेशन छान दिसतील म्हणून मी हे दोन कलर घेतलेले आहेत। तुमच्याकडे सुद्धा जर दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये कापड असेल तर ते कापड घ्यायचं आहे। आता आपण अगोदर नेटचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मापे टाकायला सुरुवात करायची आहे। तर बघा, माप टाकताना मी 5 इंच बाय 5 इंच असं माप टाकत आहे, म्हणजेच आपण 5 इंचाचा चौकोन तयार करून घेणार आहोत। बघा, कापड फोल्ड करून मी मापे टाकलेले आहेत, म्हणजेच माझे एका वेळी 2 चौकोन तयार होतील। अशाच पद्धतीने आपण सगळे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। टोटल आपल्याला हे किती चौकोन लागतील हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच तुम्हाला। आपण घरात पडून असलेल्या नेटचा असा काही वापर करणार आहोत की तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की नको असलेल्या कापडात एवढी मस्त अशी डेकोरेशनची वस्तू होऊ शकते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड आणि फॅमिली सोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्या घरात सुद्धा असं कापड पडलेलं असेल तर ते सुद्धा असं मस्त डेकोरेशनचं वस्तू बनवू शकतात। आता आपण दुसऱ्या कलर मधले नेटचे कापड घेतले आहे आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून मापे टाकायला सुरुवात करायची आहेत। ते बघा, मापापेक्षा ही उंचीला जास्त होतं, त्यामुळे मी ह्याची घडी जेवढी मला गरजेची आहे तेवढीच करून घेत आहे। तर बघा, मला 4 इंच बाय 4 इंच असं चौकोन पाहिजे, त्यामुळे मी जेवढा गरजेचं आहे तेवढंच कापड फोल्ड करून मापे टाकून घेतलेले आहेत। हे कापड डबल फोल्ड केले असल्यामुळे माझे एका वेळी 2 चौकोन तयार झालेले आहेत। सेम याच पद्धतीने आपण बाकीचे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, दोन्ही कलर मध्ये आपण चौकोन कट करून घेतलेले आहेत। एक चौकोन आपला 5 इंचाचा आहे तर दुसरा चौकोन आपला 4 इंचाचा आहे। आता चौकोनची अशा पद्धतीने त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे आणि आपण एक सुई धाग्याच्या मदतीने त्याला हात शिलाई करायची आहे आणि हात शिलाई करून झाल्यानंतर तो धागा ओढून घ्यायचा आहे, म्हणजेच आपण चुन्या तयार करायच्या आहेत। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असे छान छान क्रिएटिव्ह वस्तू बनवायला दाखवत असते, तर तुम्ही सुद्धा ते वस्तू बनवता, फक्त बनवतच नाही तर ते मार्केटमध्ये विकता सुद्धा। आणि मला तुम्ही याची प्राइस सुद्धा विचारता की ताई आपण हा कितीला विकू शकतो, याची प्राइस किती सांगू। तर हे खरंच खूप छान गोष्ट आहे। तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्हाला सुद्धा शिलाई काम येत आहे, मग तुम्हाला सुद्धा जर घर बसून पैसे कमवायचे असतील तर मी दाखवलेले प्रोडक्ट तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि नक्कीच मार्केटमध्ये विका, तुम्हाला सुद्धा छान रिस्पॉन्स मिळणार आहे। आपल्या कामातून आपल्याला जेवढा काही वेळ मिळेल त्या वेळेचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे। आपण गेलेले वेळ परत कधीही आणू शकत नाही, त्यामुळे आपल्याला नेहमीच वेळेचा सदुपयोग करायचा आहे। हे बघा, त्रिकोण अशा पद्धतीने चुन्या घेतल्यानंतर आपला हा पाकळीचा शेप तयार झालेला आहे। सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या कलरची सुद्धा पाकळी तयार करून घ्यायची आहे। मी या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची कमळाची फुले दाखवलेली आहेत, पण आपला हा आजचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे। म्हणजे आपली पाकळीचा शेप जरी सेम येत असेल तरी ती पाकळी करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे। अशी पद्धत या अगोदर मी तुम्हाला कधीच दाखवली नव्हती। मी काय पण YouTube वरती कुठेही तुम्ही अशी पद्धत बघितली नसेल आणि मी जे काही दाखवते ते YouTube वरती तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही, ते फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तुम्ही बरेचसे व्हिडिओ सर्च करा, फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती हे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात। बघा, आता आपली दुसरी पाकळी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण अगोदरची व्हाईट पाकळी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ही पाकळी ठेवायची आहे आणि ही पाकळी एकमेकांना जोडून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने मी ह्या थोड्याशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। अजून आपल्याला बाकीच्या भरपूर पाकळ्या करायच्या आहेत। या पाकळ्या लावण्यासाठी आपल्याला सर्कलचा बेस लागणार आहे, त्यासाठी मी 5 इंचाचा सर्कल कट करून घेतलेला आहे आणि या पाकळ्या जोडून झाल्यानंतर आपल्याला अजून एक सर्कल लागणार आहे, त्यासाठी मी हा 3 इंचाचा सर्कल घेतलेला आहे। तर बघा, सर्कल घेताना आपण प्रत्येकी 3-3 सर्कल घेतलेले आहेत। ते 3-3 सर्कल का घेतले हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। तर बघा, आता आपल्या सगळ्या चौकोनच्या पाकळ्या सुद्धा करून झालेल्या आहेत। आता आपण जे सर्कल आहे त्याला इस्त्री करून घेऊयात। अगोदर मी खाली शाईन असलेले कापड ठेवलेलं आहे, त्यानंतर त्यावरती कॅनव्हास ठेवायचा आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवायचा आहे आणि आपण त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची आहे।
मी खालच्या साईडला शाईनचं कापड वापरलेलं आहे, जेणेकरून कमळ आपलं पलटी केलं म्हणजेच कमळ उलट केलं तरी सुद्धा आपली खालची बाजू सुद्धा छान दिसावी, त्यामुळे मी खालच्या बाजूला शाईनचं कापड वापरलेलं आहे। आणि छोट्या सर्कलचे कापड ठेवताना अगोदर आपण अस्तर ठेवायचं आहे, त्यानंतर शाईनवाला कापड ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण नेटचं कापड ठेवायचं आहे, कारण आपल्या नेटच्या कापडामधून अस्तर सहज दिसेल आणि मग ते दिसायला बरोबर दिसणार नाही। त्यामुळे आपण नेटच्या कापडानंतर शाईनचं कापड घ्यायचं आहे, त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण 3-3 सर्कल घेतलेले आहेत। आता आपण पुन्हा एकदा पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आणि पाकळ्या एकमेकांवरती ठेवून त्यांची साईज सेम आहे की नाही ते चेक करायचं आहे। ते बघा, सगळ्या पाकळ्यांचे एक्स्ट्राचे धागे मी कट करून घेतलेले आहेत। आता आपण पुन्हा मोठा सर्कल घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मार्किंग करायची आहे। दाबभर अंतर सोडून आपण मार्किंग करायची आहे। तर हे बघा, मार्किंगच्या लेवलमध्येच आपण पाकळ्या ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या पाकळ्या सेम अशा अंतरावरती लावल्या जातील, म्हणजेच आपली पाकळी बारीक मोठी होणार नाही। आणि पाकळ्या ठेवताना आपण थोडं थोडं अंतर ठेवून पाकळी जोडून घ्यायची आहे। या बाहेरच्या सर्कलला टोटल आपल्या 10 पाकळ्या लागलेल्या आहेत, तसेच आपण आतल्या सर्कलला पाकळ्या लावलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या 10च पाकळ्या आहेत, म्हणजे टोटल आपल्याला 20 पाकळ्या लागलेल्या आहेत। हे बघा, पाकळ्यांचा एक लेअर आपला जोडून झालेला आहे। आता आपण पाकळ्यांचा दुसरा लेअर करायचा आहे। तुम्हाला जर एकच लेअर पाहिजे असेल तर तुम्ही आहे त्याच लेअरवरती सर्कल ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे, पण मी पाकळ्यांचे 2 लेअर देणार आहे, जेणेकरून आपलं फूल अजून छान दिसावं। ते बघा, पाकळ्या अशा पद्धतीने आपण एकमेकांवरती ठेवून सेट करायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो सर्कल तयार केलेला होता तो सर्कल ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि लेस लावायची आहे। मी अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये या पाकळ्यांवरती सर्कल कसा लावायचा किंवा लेस कशी लावायची हे दाखवलेलं आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही। तर हे बघा, आपल्या पाकळ्यावरती सर्कल लावून नंतर त्याच्यावरती लेस लावून झालेला आहे। तर हे बघा, नेटच्या कापडामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीचं आपलं कमळाचं फूल तयार झालेलं आहे। अगदी हे 4 लेअरमध्ये कमळाचं फूल तुम्ही अगोदर कधीच बघितलं नसेल। तर या फुलावरती तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकता किंवा एखाद्या देवीची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी दिवा ठेवू शकता, समई ठेवू शकता। एवढंच काय, तुम्ही याच्यावरती कॅन्डल सुद्धा ठेवू शकता। तर तुम्ही एकदा ही वस्तू बनवून ठेवली तर त्याचा वापर कुठे कुठे करायचा याची आयडिया तुम्हाला नंतर येतेच। तर तुम्हाला हे कमळाचं फूल कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।